नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी सेतू अभ्यास पूर्व चाचणी पाहणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरच जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खाली उतारा वाचून योग्य शीर्षक लिहा. तर आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो आपल्याला वाचायचा आहे आणि त्याच्याखाली जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. तर आपण सर्वात आधी उतारा वाचून घेऊया. आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करायला आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उद्देशाला काय अर्थ. त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही. कृतीशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून काही कृती न करता दुसऱ्याचा उपदेश करू नये. आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशांचे महत्त्व पटवून द्यावे. म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे. हा आपला उतारा होता. तर आपण प्रश्न दिलेले आहेत, म्हणजेच आपल्याला शीर्षक निवडायचे आहेत. आपल्याला 5 शीर्षक दिलेले आहेत. त्या 5 शीर्षकापैकी योग्य आपल्याला शीर्षक निवडायचं आहे. पहिला शीर्षक आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. दुसरा आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. तिसरा आहे करावे तसे भरावे. चौथा आहे क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. आणि 5वा आहे विचार करून बोला, बोलून विचार करू नका. तर आपला योग्य शीर्षक कुठला असेल तर दुसरा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. त्यानंतर आपण ब प्रश्नाकडे वळूया. काहीही न करणे यासाठी उत्तरात कोणता शब्द आला आहे ते लिहा. उत्तर आहे काही न करणे म्हणजेच कृतीशून्य. प्रश्न क्रमांक 2, कोरोना-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी एक घोषवाक्य लिहा. तर आपल्याला घोषवाक्य लिहायचं आहे. पहिलं आपण घोषवाक्य तयार केलेलं आहे. बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवूया आणि कोरोनाला दूर पळवूया. दुसरं वाक्य आहे घरी राहा, सुरक्षित राहा. संत गाडगे महाराज या गावाला जात तिथे स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करत होते. मग आम्ही मित्रांनी सुद्धा ठरविले आपल्या घराप्रमाणेच आपल्या शाळेचा परिसर व गाव स्वच्छ ठेवायचे. आम्ही सर्व मुले हातात झाडू घेऊन रस्त्याचे, मैदानाची, परिसराची स्वच्छता केली. केर कचरा भरून कचरा कुंडीत टाकला. त्यामुळे सर्व परिसर स्वच्छ व टापटीप झाला. म्हणतात ना, स्वच्छता हेच आरोग्य आहे. अशा प्रकारे आपण चित्रावरून एक गोष्ट तयार केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. पुढील आद्याक्षरापासून नामविशेषण व क्रियापद बनवा. तर आपल्याला शब्द दिलेला आहेत, अक्षर दिलेले आहेत. प पासून आपलं नाम तयार होईल प्रज्ञा. विशेषण तयार होईल पहिला आणि क्रियापद आहे पळणे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 आपण पाहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्याचा काळ ओळखा. आपल्याला वाक्य दिलेले आहेत. बाग सुंदर आहे. हा कुठला काळ असेल तर वर्तमान काळ. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 वर येऊया. खालील जाहिरात वाचून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे. त्या जाहिरातीपासून आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न पाहूया. ही जाहिरात कशा संदर्भात आहे. उत्तर पाहून घेऊया. ही जाहिरात पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनासंदर्भात आहे. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. उत्तर पाहून घेऊया. 15 ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 3, प्रदर्शन कोठे भरणार आहे.
उत्तर आहे प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहून घेऊया. खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आपल्याला मजकूर दिलेला आहे तो आपण वाचून घेऊया. आमची गाय खूप दूध देते. आई दूध तापवून साय काढते. सायपासून लोणी आणि मग लोण्यापासून तूप बनविते. थोडे तूप काकीला देते, थोडे तूप मामीला देते. तरीही घरी खूप तूप असते. आई मला तूप भात खायला देते. मला तू खूप आवडते. तर त्याच्यातला आपण प्रश्न पाहून घेऊया. आई तूप कोणाकोणाला देते? उत्तर आहे आई तूप काकीला व मामीला देते. ब प्रश्न आहेत. दुधापासून लोणी कसे बनते? उत्तर आहे आई दूध तापवून साय काढते. सायपासून लोणी आणि मग लोण्यापासून तूप बनते. प्रश्न पाहूया. मजकुरात हे चिन्ह आले आहेत का? त्याचे नाव लिहा. तर होय, ह्या चिन्हाला म्हणतात संयोग चिन्ह. 9वा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. खाली पत्राचे वाचन कर व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रावरून आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर त्या 4 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. तर आपण पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न. पत्र लिहिणाऱ्या मुलींचे नाव तू कशावरून ओळखलेस ते लिहा. तर उत्तर आहे पत्राच्या खाली दिलेल्या पत्त्याच्या मुलीचे नाव दिले आहे. त्यावरून पत्त्याच्या आधारे मी मुलीचे नाव ओळखले. ब प्रश्न पाहूया. काही काळापुरतेच यासाठी पत्रात कोणता शब्द आला आहे ते लिहा. तर काळापुरतेच हा शब्द पत्रात थोड्याच दिवसात अशा प्रकारे आलेला आहे. त्यानंतर क प्रश्न पाहूया. पत्रात सायलीने कोणत्या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे? तर उत्तर पाहून घेऊया. पत्रात सायलीने 2020 मधील जून महिन्याचा उल्लेख केला आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक ड. पत्रातील सायलीचा पत्त्याप्रमाणे तुझा पत्ता तयार कर व लिहा. तर आपल्याला इथे स्वतःचा पत्ता तयार करायचा आहे आणि लिहायचा आहे. तर उत्तर आहे आपण पाहून घेऊया. अविनाश माची, मुक्काम पोस्ट तालुका डहाणू, जिल्हा पालघर. पिन आहे 401-602. तर आपल्याला आपला पत्ता लिहायचा आहे. आपल्याला मुक्काम पोस्ट, आपला तालुका कुठला आहे, आपला जिल्हा कुठला आहे आणि आपला पिनकोड आपल्याला लिहायचा आहे.